कधी दास विष्णूचे विसंमेला विसंमेला पाळावा न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनाची सत्ता त्रिभुवनाची सत्ता तो रक्षिता झालिया न देखते गर्भवास दास विष्णूचे समचरण सरोज सानिला जगदनित पाणी मंडन नंदना तरुण नरसिंहाला सदैव धवलहास विठ्ठलं चिंतया पांडुरंग गर पांडुरंग गर पांडुरंग तेरो पांडुरंग तेरो प्रतमनमाना पांडुरंग गर पांडुरंग गर 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 पांडुरंग तेरो प्रतमनमाना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सुखदास सुका मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय मुद्मतां वरिष्ठं मातात्मजं मानवीयं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख मारुतीला हे दुःख मारुतीला सुनर Maru
शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगता आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनिया नदी दिव्य गोदा सदा जया नमस्कार सेवेला सेवक झालो मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संपादी ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयण समाधिराजा वैराग्यवंतमस विचार नमामि योगं शिरसावृन्दं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे अखिल गुरुनिधान करुणावरून आले भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योग्यांची माऊली आळंदीत निवासी श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबाराई यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबाराई यांना वंदन करून स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचरणापासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आज या कीर्तनपुष्प सेवेकरता गायलेला अभंग चंद्रभागेसारख्या पवित्र असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला आहे। विठ्ठल कीर्तनपुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री क्षेत्र सरकरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 7वी आणि या 7व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तनपुष्प सेवा प्राथमिक शिक्षक समूह सरकलवाडी यांच्या सौजन्यातून ही सेवा आज माझ्यासारख्या पामराकडे आली याहून दुसरं परम भाग्याचं काय। गेली 7 वर्ष झाला अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो। काय करायचा कशा करता करायचा जुने कीर्तनकार म्हणतात बरं का। जुने कीर्तनकार म्हणतात गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह का असावा कशा करता हे असावं सगळं। आता 7 वर्षाचा जर हिशोब केला तर जवळजवळ या 7 वर्षात आजच्या कीर्तनकारासहित बरोबर आजच्या कीर्तनकारासहित जवळजवळ तुम्ही 47 कीर्तनकार वाटेला लावले म्हणतात हे का। 47 कीर्तनकार वाटायला लावलं
मग गेली 47 कीर्तनं तुम्ही ऐकताय, वर्ष श्राद्धाची गणनाच नाही. हे नामचिंतन का करायचं, कशा करता करायचं? जुने कीर्तनकार म्हणतात वर्षामध्ये 365 दिवस आहे, पण त्या 365 दिवसापैकी गावात 7 दिवस जरी भगवंताचं नामचिंतन घडलं ना, तर राहिलेले 358 दिवस गावाला शुद्ध ठेवण्याची ताकद या 7 दिवसात आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन, म्हणून भगवंताचं नामचिंतन दादा. या नामचिंतनाच्या महाराज या सोहळ्यातील 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे. वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहे, त्या नियमा पद्धतीनं महाराज चालावं लागतं. अलिखित नियम आहे. पहिला दिवस म्हटलं तर नामपर प्रकरण, दुसरा दिवस भक्तीपर, तिसरा दिवस संतपर, चौथ्या दिवसापासून उद्याच्या दिवसापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत उपदेशपर प्रकरण, उद्या जागर म्हणजे मागणीपर प्रकरण, आणि परवा दिवशी काला म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज असा अलिखित नियम आहे. आणि कोणतीही गोष्ट असेल तर ती गोष्ट, त्या गोष्टीचा शेवट कधीतरी असावा, तर त्याला किंमत राहते, तर किंमत राहते त्या प्रवासाला. संसारिक प्रवास असो नाही तर परमार्थिक प्रवास असो, या दोन्ही प्रवासामध्ये शेवट निश्चित असावा. ऐका, शेवट. नाहीतर सकाळी सकाळी उठलं आणि गावच्या मुक्कामी गाडी जाऊन बसलं, कंडक्टरने विचारलं आबा कुठं जायचंय, ठरवलं नाही, त्या प्रवासाला अर्थ नाही. ज्या गावाला जायचे ते गाव अगोदर ठरवायचं आणि त्या गाडीत बसायचं, तर त्या प्रवासाला अर्थ आहे. बरोबर? तसं सप्ताहाचं नियोजन जरी केलं ना, तर नियोजन करत असताना त्याचा शेवट अगोदर निश्चित करावा. म्हणजे नियोजनाला बसल्यानंतर आपण काय म्हणतो, काला कधी येतोय बघा आणि त्याच्या अगोदरचे 6 दिवस मोजा. बरोबर ना? 6 दिवस 7 दिवस मोजा, म्हणजे अगोदर शेवट बघावा लागतो. महाराज प्रवास कोणताही असो, संसारिक असो नाही तर परमार्थिक असो, या दोन्ही प्रवासामध्ये जास्त फरक नाही बरं का, फक्त थोडा फरक आहे. संसारिक प्रवासात आणि परमार्थिक प्रवासात जास्त फरक नाही, फक्त थोडा फरक आहे. किती फरक सांगून जातो बघा, नीट ऐकलं तर समजेल. परमार्थिक प्रवास आपल्याला पंढरपूरच्या दिशेने घेऊन जातो. नीट ऐका, परमार्थिक प्रवास आपल्याला पंढरपूरच्या दिशेने घेऊन जातो आणि संसारिक प्रवास फक्त सासूरवाडीच्या दिशेने घेऊन जातो. एवढाच फरक, जास्त फरक नाही बरं का. किती फरक आहे अजून, किती फरक. ऐका महाराज, संसार कितीही करा, नीट ऐका, संसार कितीही करा, कितीही करा, शेवट दादा पश्चाताप देऊन जाईल. नीट ऐका बरं, संसार कितीही करा, कितीही करा, शेवट पश्चाताप देऊन जाईल. पण आमचा परमार्थ फक्त थोडका करा, शेवट प्रसादच देऊन जाईल. ऐका, परमार्थाची ताकद आहे. अजून मुद्दा मांडेल, आणि खरंच आहे, संसार कितीही केला तरी शेवट पश्चाताप आहे. अगदी 26 वर्षाच्या नुकतंच लग्न झालेल्या पोरापासून 99 वर्षाच्या आजोबापर्यंत जरी महिदादा विचारलं संसार करून काय मिळालं, ते म्हणतो नसता केला तर बरा झाला असता. बरोबर की कधी बाकी कशाला मी हिथं विचारतो सर्कलवाडीत, इथं लग्न कोणाकोणाचं झालं तेवढं हात वर करा. बाळू काका मला माहित नव्हतं सर्कलवाडीत एवढे ब्रह्मचारी आहेत. लग्न कोणाकोणाचं झालं हात वर करा म्हटलं तर हात वर करायला सुद्धा जीवाव येतो. एवढा संसाराचा पश्चाताप आहे आपल्याला. आणि खरंच आहे बरं का, कारण बघा पावसाळ्याचे दिवस असायचे पहिले, त्या पावसाळ्याच्या दिवसात पाऊस गेला की नाही की आपण घराच्या बाहेर असं ओट्यावरती बसायचो. की पावसाळ्याच्या दिवसात दारात काय येतात, बेडकं येतात. ते बेडकं आली ना की आपण काय करायचो, ते दारातला एक दगड घ्यायचो आणि त्या बेडकाला मारायचो. बरोबर की नाही? विजयदादा त्या दगड त्या बेडकाला मारला ना की कोणी मोठ्या माणसानं बघितलं की ती म्हणायची, अय बेडकाला दगडी मारू नको, नाही तर बायको बोला की. म्हणजे तुम्हाला बी म्हटलेत वाटतं, आम्हाला वाटलं आमच्या वयापासून सुरू झालं, पण तुम्हालाही म्हटले बेडकाला दगडी मारू नको नाही तर बायको मुकी भेटल. मला वाटते आता लग्न झालेले प्रत्येक जण आता विचार करत असतील, तेव्हा 2-4 हानली असती तर बरं झालं असतं. संसार कितीही करा शेवट पश्चाताप आहे दादा. आमचा परमार्थ थोडका करा, शेवट प्रसाद आहे. प्रसाद आहे टप्पा करा शेवट काय अडचण.
ऐका, फक्त तुमचंही लग्न झाले तेवढं ध्यानात असू द्या. ऐका, एक मुद्दा मांडेल. संसार आणि परमार्थिक प्रवास, अशा या परमार्थिक प्रवासातलं महाराज 5व्या मुक्कामाचं कीर्तन आज माझ्याकडे आहे. आणि कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग महाराज उपदेशपर प्रकरणातला आहे. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर 7 वर्ष झाला आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतोय. कीर्तनकारानं कीर्तनाकरता घेतलेला अभंग कोण्या संतांचा आहे हे आपण कशावरती ओळखतो भाऊ? कशावरती ओळखतो? शेवटच्या चरणावर, बरोबर. अभंग जर नामदेवरायचा असेल तर शेवटचं चरण नामामणी. अभंग जर जनाबाईंचा असेल तर शेवटचं चरण जनीमणी. अभंग जर ज्ञानोबारायचा असेल तर शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणी किंवा बाप रखुमा देवेवरून. अभंग जर चोखोबारायचा असेल तर शेवटचं चरण चोखा म्हणे. आणि अभंग जर तुकोबारायचा असेल तर शेवटचं चरण तुका म्हणे. हे तर आपल्याला माहिती आहे. आता मी घेतलेल्या अभंगाचं शेवटचं चरण आपल्याला सांगतो. फक्त अभंग कोणाचा आहे तेवढं सांगा. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. बोल. किती गंमत आहे स्वामीजी. मी सुरुवातीला सांगितलं होतं अभंग तुकोबारायचं आहे, पण तरी सुद्धा सगळे विचार करतायत. ऐका, अभंग तुकोबारायचा आहे कारण तुकोबारायच्या 4,500 अभंगाचा गाथा जर पाहिला तर त्या गाथ्यामध्ये मला 2च अभंग असे की ज्या 2 अभंगाला तुकोबाराने शेवट तुका म्हणे असं लिहिलेलंच नाही. त्यातला एक अभंग उपदेशपर प्रकरणातला आज मी सेवेकरता घेतलेला आहे. आता खरं पाहायला गेलं तर या अभंगाची पूर्वपीठिका पाहिली तर एक गोष्ट ध्यानात येईल. वारकरी संप्रदायामध्ये गाथ्याच्या प्रती 2 प्रामुख्यानं मुख्य मानल्या जातात. 2, एक देवडीकर महाराजांची प्रत आणि 2 दांडेकर मामांची प्रत. आता देवडीकर महाराजांच्या प्रतीला प्राधान्य का याचं कारण आहे. पूर्वी एक देवडीकर महाराज होऊन गेले, अंध होते बरं का, अंध. त्यांनी तुकोबाराच्या गाथ्याची प्रत बनवायला घेतली. हे नीट ऐका म्हणजे समजेल. त्यावेळी गाथ्याची प्रत बनवायला घेतल्यानंतर तुकोबाराचा अभंग म्हणायचा आणि अभंग म्हणून झाला की चुलीतला विस्तव असतो का नाही, विस्तव निखारा, तो स्वतःच्या जिभेवरती ठेवायचा. जर तो जिभेला भाजला तर म्हणायचा हा अभंग तुकोबाराचा नाही, आणि जर भाजला नाही तर म्हणायचा हा अभंग तुकोबाराचा आहे. असे 4,500 अभंग बाजूला काढले. ती म्हणजे देवडीकर महाराजांची प्रत आहे. मला भाऊ एक गोष्ट मांडायची आहे. 4,500 अभंग बाजूला काढत असताना त्याच्यामध्ये क्षेपक किती आले असतील त्याला गणनाच नाही, ते धरायचेच नाहीत आपल्याला. पण 4,500 अभंग बाजूला काढताना मी म्हणतो 4,500 वेळा तरी विस्तव तोंडात ठेवावा लागला असेल. माता भगिनी चुलीवरती किंवा गॅसवरती भाकरी भाजता जर बोटाला चटका बसला तर 2 दिवस धरून बसतो आपण. मग मला सांगा, एवढं कठीण विस्तवाचं परीक्षण करून महाराज ती प्रत बाजूला काढली. म्हणून देवडीकर महाराजांच्या प्रतीला संप्रदायानं पहिलं प्राधान्य दिलं आणि दुसरी दांडेकर महाराजांची प्रत. मग दांडेकर महाराजांच्या प्रतीला का प्राधान्य? मामांनी गाथ्यावरती PhD केली होती. SP कॉलेजचे प्राध्यापक होते ते. गाथ्यावरती PhD केली. नुसती PhD नाही तर त्या गाथ्यातील विचार आणि त्या विचार म्हणजे त्या गाथ्यातील विचारांचा प्रचार महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत पोहोचवला आणि PhD करून प्रत बनवली. म्हणून दुसरं प्राधान्य दिला. मग या दोन्ही प्रतीला जर मान्यता आहे तर या दोन्ही प्रतीमध्ये या अभंगाचं शेवटचं चरण सारखं पाहिजे होतं का नाही? पण या दोन्ही प्रती बघा, देवडीकर महाराजांच्या प्रतीत वेगळे आणि दांडेकर मामांच्या प्रतीत या अभंगाचं चरण वेगळे. का बरं? आम्ही ज्यावेळी कुरेकर बाबांना विचारलं त्यावेळी कुरेकर बाबांना दिलं उत्तर आहे. कुरेकर बाबा म्हणजे आजच्या कलियुगातले शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे कुरेकर बाबा महाराज. मग त्यांना विचारलं त्यावेळी बाबांनी सांगितलं त्या काळामध्ये काही कीर्तनकारांच्या हाताला हा अभंग लागल्यानंतर त्यांनी कीर्तनाकरता घेतला. आता शेवट तुका म्हणे आलं नाही. समाज कसा असतो माहिती का बा? अधिकार नसताना सुद्धा म्हणतो हा अभंग क्षेपक आहे कारण शेवट तुका म्हणे नाही. अधिकार नसताना बोलून जातो, दाखला देतो. तसंच काही माणसं
महाराज त्या महाराजांना म्हणजे त्या कीर्तनकारांना म्हणले, महाराज घेतलेला अभंग क्षेपक आहे म्हणे, हा तुकोबारायचा नाही. पण त्या कीर्तनकाराने विचार केला, ज्या अर्थी विस्तवाचं परीक्षण करून गाथ्यात आलाय त्या अर्थी अभंग तुकोबारायचाच आहे. पण समाजाला क्षेपक म्हणतो, करायचं काय? हा अभंग एवढा सुंदर आहे, कीर्तनाकरता घेता यावा याच्याकरता हे सगळे दांडेकर मामांजवळ आले. मामांना म्हटले, मामा या अभंगाच्या शेवट तुका म्हणे नाही म्हणून समाजाला क्षेपक म्हणतो, पण विस्तवाचं परीक्षण करून आलाय त्या अर्थी अभंग तुकोबारायचा आहे. हा अभंग कीर्तनाकरता घेता यावा याच्याकरता काहीतरी करा. त्यावेळी दांडेकर मामांना त्याच्यात थोडीशी सुधारणा केली. काय सुधारणा होती? पहिलं चरण होतं, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली. आणि आत्ताचं चरण आहे विजयदादा, त्रिभुवनी ज्याची सत्ता तू कया रक्षिता झाली. विठ्ठल मला ही पूर्वपीठिका मांडण्याचं सुद्धा कारण आहे बरं का. ही पूर्वपीठिका मांडण्याचं कारण केतन महाराज, त्यावेळेस जो समाज होता तोच समाज आज सुद्धा आहे. त्यावेळेच्या कीर्तनकाराला जशी माणसं म्हटली ना, महाराज हा अभंग क्षेपक आहे, तसं उद्या कीर्तन केल्यानंतर गावात चर्चा व्हायला नको, महाराजांनी क्षेपक अभंग घेतला होता. म्हणून सगळा हा आधीची पूर्वपीठिका मी आपल्यासमोर मांडली. आता अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. आता नीट आहे का? या अभंगाची निवड करण्याचं कारण आहे महाराज माझं, पुढे जाऊन कळेल आपल्याला. तुकोबारांनी या अभंगातून अमर होण्याचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. आता फक्त एक ध्यानात ठेवा, कीर्तनकार गावचाच बरोबर की नाही? होई तरी म्हणा की का तेवढं बी नाही होत. कीर्तनकार गावचाच आहे की नाही? मग आता मी जे जे प्रश्न विचारेल तेवढं फक्त त्याचं उत्तर द्यायचं. देणार ना? नक्की का? आवाज येईना. जेवलाय का? मग मोठ्यानं जरा देणार. मला सांगा, अमर होण्याचा मार्ग तुकोबारांनी सांगितला. मला सांगा, या जगाच्या पाठीवरती अमर होता येतं गाव? बोला. मग नाही कोणाकोणाचं म्हणणे, हात वर करा एकदा, बिनधास्त करा बरं. मी सांगतो ना, मी चुकलं तर काय फाशी देणार आहे का? हा, बिनधास्त वर करा हात. नाही कोणाकोणाचं, हा 2 हात वर आले. अजून कोणाचं म्हणणे नाही म्हणून बरं? हो, कोणाकोणाचं म्हणणे अमर होता येतं, कोणाकोणाचं म्हणणे सांगा, हात वर करा. मी आपलं घरी जाऊ का? ऐका, मला वाटतं आपलं सगळ्याचं म्हणणे अमर होता येत नाही ना? हा, मग मला सांगा बरं, तुमचं म्हणणे अमर होता येत नाही. आबा, या सृष्टीवरती असं एक द्रव्य आहे, जे द्रव्य मनुष्याच्या हाताला लागलं आणि ते जर मनुष्यानं पिलं तर माणूस अमर होतो. कोणतं द्रव्य? अमृत. अमृत पिल्यावर माणूस काय होतो? ऐका, किती गंमत आहे बघा. आधी म्हणते अमर होता येत नाही, आता म्हणते अमृत पिल्यावर अमर होता येत. ऐका, ज्यांनी उत्तर दिलं नाही म्हणून तेच म्हणतात अमृत पिल्यावर अमर होता येत. पण आता एक मांडू का? अमृत पिल्यानंतर अमर होता येतं ही संकल्पना आपण डोक्यातनं काढून टाका. का बरं? कारण अमृत पिल्यावर जर अमर होता आला असतं तर स्वर्गामध्ये अमृताचे सागर आहेत. देव रोजच अमृत पितात, पण तरी सुद्धा त्या देवांना सुद्धा मरावं लागतं. येथे उरो आले नाही अवतार, येरते पामर जीव किती. या सृष्टीवरती जो जीव जन्माला आलाय त्याला मरावं लागतं. आता तर मान्य. हा, आता सांगा, अमर होता येतं का? फक्त आता हे उत्तर शेवटपर्यंत ठेवा, पक्ष बदलू नका. आता अमर होता येत नाही आपलं म्हणणे खरंय दादा. या जगाच्या पाठीवरती अशी एक महिला झाली जिच्यात एवढं सामर्थ्य होतं की जिच्या अंगाला स्पर्श केल्यानंतर प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं. महाराज कोण होती ती? हनुमंतरायाची आई म्हणजे अंजनी माता. एवढं सामर्थ्य होतं ना, तिच्या अंगाला स्पर्श केला की प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं. महाराज एकदा यमराज हनुमंतरायाच्या घरी आले. म्हणले, हनुमंतरायानं बघितलं, म्हणले यमराज आज इकडं कुठं स्वारी? म्हणले उद्या तुमच्या आईला घेऊन जायचे, तुमची परवानगी घ्यायला आला. म्हणजे आतापर्यंत कोणाकोणाला नेले म्हणे. म्हणजे ज्याचा नंबर लागला त्याला सोडलाच नाही. काय केलं तर चहा पेता पेता उचललं. म्हणले मग आतापर्यंत परवानगी कोणाकोणाची घेतली? म्हणले कुणाचीच. मग माझी परवानगी कशा करता? म्हणले तुम्ही चिरंजीव आहात, तुमच्या आईला न्यायचं म्हटल्यानंतर परवानगी घेतली पाहिजे. बरं कधी नेणार आहे? म्हणजे उद्या दुपारी सूर्य माथ्यावरती आला की, म्हणजे दुपारी 12 वाजता. हनुमंतरानं आपल्या आईला हाक मारली, आई यमराज आलेत, यमराज उद्या नेण्याकरता येणार आहेत तुला.
अंजनी माता धावत आल्या आणि यमराजाच्या तोंडावरनं हात फिरवला बरं का आई, यमराजाच्या तोंडावरनं हात फिरवला. मी एक विधान करून जाईल. या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव महिला झाली मावशी जिनं आपल्या मृत्यूच्या तोंडावरून हात फिरवला, ती म्हणजे अंजनी माता आहे. म्हणले कधी येणार आहे? म्हणले उद्या दुपारी 12 वाजता. म्हणले एक काम कर, 12 वाजायची वाट बघू नको. म्हणले 10 वाजताच ये. म्हणले का बरं एवढ्या लवकर? आता येणारच आहे, तो स्वतःच्या हाताने स्वयंपाक करते तुला जेवाय घालते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टायमिंगलाच उगावले. म्हणले झाला का स्वयंपाक? झाला म्हणे. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून अंजनी मातेनं भरवला. एक विधान अजून एक करून जाईल बरं का. या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव महिला झाली जिने आपल्या स्वतःच्या मृत्यूला जेवायला घातलं, ती म्हणजे अंजनी माता आहे. महाराज 12 वाजले आणि यमराज मोकळं निघाला. हनुमंत्र्यानं बघितलं. हनुमंत्र्या म्हणतात यमराज अहो आईला घेऊन जाणार होता, मोकळं कसं काय निघाला? आईनं जरा जेवण जास्तच घातलं वाटतं. म्हणले तसं नाही म्हणे, तुमच्या आईच्या शरीरातील प्राण काढण्याकरता जो मनुष्याच्या शरीरातील प्राण काढण्याचा जो पाश असतो ना, पाश तो येताना आणायचा इसार. म्हणजे आतापर्यंत एवढ्या जणाला घेऊन गेला, कधी पाश इसारला नाही, आज कसा काय इसारला? म्हणजे तुमच्यापासून काय लपवावं? तुम्ही चिरंजीव आहात. तुमच्या आईच्या अंगात एवढी ताकद आहे, तुमच्या आईच्या नुसत्या अंगाला स्पर्श केला तर प्राण काढण्याच्या पाशाचं सुद्धा पाणी होतं. मग मला सांगावं, ज्याच्या अंगामध्ये एवढी ताकद होती, ज्या अंगाला स्पर्श केल्यानंतर प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं, त्या अंजनी मातेला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता नाही आलं. तिला सुद्धा मारावं लागलं. मग आता सांगा अमर होता येतं का? अजून सांगू का? आत्ताच्या काळातलं उदाहरण देतो. आत्ताच्या काळातलं भारत पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे म्हणून अमर होता येतं? नाही दादा. या सृष्टीवरचा सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून ज्याला ओळखलं जातो तो मायकल जॅक्सन. तर मायकल जॅक्सनला 135 वर्ष जगायचं होतं. किती? 135 वर्ष. म्हणून त्यांना आपल्या सोबत 12 डॉक्टर ठेवले होते बरं का. 12 डॉक्टर. मिस्त्री दिवसातून जवळजवळ 12 वेळा चेकअप व्हायचं त्याचं. एवढंच नाही तर लिव्हर खराब झाला तर लिव्हर देणारा डोनर, किडनी खराब झाली तर किडनी देणारा डोनर, असे 100 डोनर तो स्वतःच्या खर्चानं सांभाळत होता. का? ते 135 वर्ष जगायचं होतं. रोजचं जेवण सुद्धा त्याचं लॅबमधनं चेक होऊन यायचं, मग तो जेवण करायचा. का तर 135 वर्ष जगायचं होतं. पण दुर्दैव बरं का बा, वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी मरावं लागलं. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी. कारण ते दिसाय कुरूप होतं, आधी काळं होतं. प्लॅस्टिक सर्जरी केली आणि तोंड चांगलं केलं, ती प्लॅस्टिक सर्जरीच नडली. मरावं लागलं दादा. बरं दादा मग मला सांगा अमर होता येतं का? नाही. बरं माहिती नसलेला एक दृष्टांत मांडतो. आता उद्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे. प्रभू रामचंद्रांच्या समकालीन एक राजा होऊन गेला. राजा ज्याचं नाव होतं चक्रवेल. बरं का. चक्रवेल नावाचा राजा होता. तो चक्रवेल नावाचा राजा ज्याचे राज्य एकदम छोटस होतं. 169 सैन्य होतं. किती? 169 फक्त. 10 घोडं होतं. 10. आज एकच होता. 10 घोडे होते महाराज आणि एक मांडू का. एवढंच राज्य दादा. पण त्याच्याकडं लंकाधीश रावण जयपत्र मागायला आला. जयपत्र. आता जयपत्र म्हणजे काय? एकतर युद्धाला तयार हो, नाहीतर तुझं राज्य आमच्या हवाली करून टाक. महाराज आडावरती काही महिला पाणी भरत होत्या. त्या महिलांना सांगितलं जा तुमच्या राजाला सांगा लंकाधीश रावण जयपत्र मागण्याकरता आलेला आहे. महाराज त्या बायका हांड घागरी घेतल्या, घरी गेल्या, घागरी ठेवल्या, राजाला निरोप पाठवला. अगोदर घरातलं लाटणं घेतलं, मुसळ घेतलं, महाराज जे गावल ते घेतलं आणि महाराज त्या रावणाच्या पुढे लढण्याकरता उभ्या राहिल्या. त्याच्या पाठीमागं त्यांचे पती, पाठीमागं मुलं, मग सैन्य, मग प्रधान, मग राजा. महाराज रावणाने विचार केला ज्या प्रजेकरता संपूर्ण प्रजा मारायला तयार होती ती राजा किती भाग्यवान असेल. जयपत्र मागायचं रहित केलं रावणानं आणि निघून गेला लंकेला परत. मग मला सांगावं
आता या चक्रवेल राजाने तरी गप्प बसावं का नाही. हे दुसऱ्या दिवशी लंकाधीश रावणाकडे जयपत्र मागायला गेलं. दुसऱ्या दिवशी प्रस्थ नावाचा प्रधान रावणाचा, तर रावणाच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाला सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा ज्याच्याकडे जयपत्र मागायला गेलता तो चक्रवेल नावाचा राजा तुमच्याकडे जयपत्र मागायला आलाय. प्रस्थ नावाचा प्रधान रावणाजवळ गेला आणि म्हटला, राज ज्याच्याकडे काल तुम्ही जयपत्र मागायला गेलता ना तो चक्रवेल नावाचा राजा तुमच्याकडे जयपत्र मागायला आलाय. रावण हसायला लागला. म्हणला, लेका आपल्या सैन्यातलं नुसतं हत्ती जरी सोडलं तरी प्रजेसहित सगळं उद्ध्वस्त होईल राज्य त्याचं. एवढंच राज्य आणि किती मिजास म्हणे त्याची. हे ऐकलं प्रस्थ नावाच्या प्रधानानं आणि तो प्रस्थ नावाचा प्रधान रावणाला म्हणतो, राज तुम्ही त्याला सामान्य समजू नका. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. तो असा रस्त्यानं चालत जर निघाला ना तो चक्रवेल नावाचा राजा, तर साक्षात सूर्य भगवान त्याच्यावरती सावली धरतात. एवढं सामर्थ्य त्या चक्रवेल नावाच्या राजाचं. म्हणजे एक काम करा, एवढं सामर्थ्य असेल तर त्याला सांगा 3 दिवस आमच्या घरी पूजा आहे, पूजा होईपर्यंत थांबा, 4थ्या दिवशी विचार करू तुम्हाला जयपत्र द्यायचं का नाही द्यायचं ते. प्रस्थ नावाच्या प्रधानानं चक्रवेल नावाच्या राजाजवळ निरोप पोचवला. आणि काय घडलं, चक्रवेल नावाच्या राजाने विचार केला 3 दिवसानंतर माघारी यायचंय, पण राज्यात जायला 15 दिवस लागतात आणि यायला 15 दिवस लागतात. मग एवढं 30 दिवस कशाला वायाला घालवायचं. धान्य सामुग्री सगळं काही खाण्यापिण्याचं आणलेलं आहे. 3 दिवस समुद्राच्या काठावरतीच राहुट्या ठोकल्या आणि तिथं चक्रवेल नावाचा राजा आपल्या सैन्यासोबत राहिला. ज्या दिवशी राहुट्या ठोकल्या त्या दिवशी त्या समुद्र किनाऱ्यावरची रेती गोळा केली आणि काही सैन्यांना वडाचा चिकाणाला सांगितला. त्या रेतीत कालवला आणि कॉन्ट्रॅक्टर घर बांधण्याच्या अगोदर घर कसं होणार आहे 3D डिझाईन देतो का नाही, त्या पद्धतीनं त्या रेतीची हुबेहूब लंका, छोटीशी लंका त्यानं वाळवंटात उभी केली. समुद्रकाठावर समुद्राच्या किनाऱ्यावरती छोटीशी रेतीची लंका उभी केली. दुसरा दिवस उजाडला आणि इकडं रावणाच्या घरी पूजा चालू झाली. पूजा चालू झाली की इकडं चक्रवेल नावाच्या राजानं जी रेतीची लंका उभी केली होती ना, त्या रेतीच्या लंकेच्या पूर्वेकडच्या भिंतीला फक्त हात लावला, ती भिंत पडली रेतीच्या लंकेची, बरं का. आणि आश्चर्य घडलं, नुसत्या रेतीच्या लंकेची भिंत पडली नाही तर खऱ्या लंकेची भिंत सुद्धा पडली. महाराज रावणाने विचार केला, भूकंप नाही, कोणतं कंपन नाही, भिंत पडली कशी. गुप्तहेरांना सांगितलं जाऊन चौकशी करा. आता भिंत सुद्धा काही सामान्य नव्हती दादा, बारकी नव्हती. पुराणात वर्णने रावणाच्या लंकेची पूर्वेकडची भिंत ही 159 मैलाची होती. महाराज खाली पडली, ती बिकाशाची, इटची, दगडाची नाही, सोन्याची. महाराज पडली खाली. मग म्हणले आता एवढं होऊन सुद्धा रावण ज्या अर्थी आपल्याकडे लक्ष देत नाही, आता म्हणली एक काम करायचं, डायरेक्ट घरात हात घालायचा. मग त्या चक्रवेल नावाच्या राजानं प्रस्थ नावाच्या प्रधानाचं जे घर होतं ना रेतीचं बनवलेलं, त्या प्रस्थ नावाच्या प्रधानाच्या घरावरती नुसता हात ठेवला, घर पडलं. तसं खऱ्या लंकेतलं घर पडलं. महाराज राजा म्हटला, प्रस्थाच्या घराजवळ आले, म्हणले आपलं मानलंय दूर नाही, म्हणजे हे पूजा नंतर होईल, आधी होतंय कशानं बघितलं पाहिजे. तेवढ्यात गुप्तहेर सांगत आले, म्हणले ज्याच्याकडे जयपत्र मागायला गेलता ना त्या चक्रवेल नावाच्या राजानं लंकेच्या त्या समुद्र किनाऱ्यावरती रेतीची लंका बनवली. तो तिकडं ज्याला हात लावल ती इकडचं पडतंय. त्यानं जर विचार केला ती रेतीची लंका जर टुपलीत भरली आणि समुद्रात टाकली तर अख्खी लंका बुडेल. आणि जर पाला 5 वेळा टाकला आणि काडी लावली तर खरी लंका जळून भस्म होईल. एवढं सामर्थ्य. रावण म्हटलं आधी जयपत्र दिलं पाहिजे. जयपत्र लिहिलं आणि दादा रावण त्या चक्रवेल नावाच्या राजाकडे देण्याकरता गेला. चक्रवेल नावाच्या राजा समोर आला, माफी मागितली, म्हणले माफ कर, तुझ्यातलं एवढं ताकद आम्हाला माहिती नव्हती, पण तुझ्यात एवढं सामर्थ्य कसं काय आलं. जयपत्र देतो पण तेवढं सांग. म्हणले काय नाही, म्हणे माझ्यावरती पृथ्वीची कृपा आहे, मी पृथ्वी कृपांकित राजा म्हणून ओळखला जातो. महाराज रावणानं सांगितलं, मग माझ्यावरती पृथ्वीची कृपा होण्याकरता मला काय करावं लागेल तेवढं सांग, मी जयपत्र देऊन टाकतो. त्यावेळी चक्रवेल नावाच्या राजानं दिलेलं उत्तर नीट आहे का. तो चक्रवेल नावाचा राजा सांगतो, बाकी काही करायचं नाही, अगदी सोपं आहे. मी काय केलं,
प्रजेचा येणारा कर आणि प्रजेचा येणारा पैसा हे स्वतःच्या कुटुंबाकरता वापरला नाही, तो प्रजेच्या हिताकरताच वापरला, म्हणून पृथ्वीची माझ्यावरती कृपा आहे. आम्ही चक्रवेल नावाच्या राजाचं सांगतोय, आत्ताच्या राजांचं नाही. महाराज पृथ्वीची कृपा आहे. मला एक मुद्दा मांडायचा आहे. पण ज्याच्यावरती जो रस्त्यानं चालत असताना साक्षात सूर्य भगवान ज्याच्यावरती सावली धरत होते, नवे नवे मला जो पृथ्वी कृपांकित राजा होता ना, मला त्या चक्रवेल नावाच्या राजाला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. मग आता सांगा, या जगाच्या पाठीवरती अमर होता येतं का? बोला की आता तरी. नाही नाही. आता सांगतो बरं का, तुमचं सगळ्याचं म्हणणे अमर होता येत नाही, पण माझं म्हणणे अमर होता येतं. पटवून सांगेल मी. सांगू का? अमर दोन प्रकारे होता येतं. एक अमर कायेनं होता येतं आणि दोन अमर आपल्या कर्तृत्वानं होता येतं. कायेनं या जगाच्या पाठीवरती कुणीही अमर झालं नाही. 7 चिरंजीव जर सोडले तर देहानं या जगाच्या पाठीवरती कोणीही अमर झालं नाही, पण कर्तृत्वानं प्रत्येकाला अमर होता येतं. मग कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, अमर झाला कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे? अनुसरे तो अमर झाला, अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण नाही बरं का, अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. अगदी एका एका वाक्यात दोन्हीचे अर्थ सांगून जातो. पटले तर पहा, अनुकरण म्हणजे काय आणि अनुसरण म्हणजे काय, नीट आहे का बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसावं वाटणं याला अनुकरण म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या विचारांवरती चालत होते त्या विचारांवरती चालून स्वतः छत्रपती शिवाजी राजे कसं होता येईल याचा विचार करणं याला अनुसरण म्हणतात. पण दुर्दैव एकच आहे समाजाचं, आज समाज अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. कशावरून म्हणता महाराज, पटवून सांगेल. लॉकडाऊनच्या अगोदर टीव्हीवरती एक पिक्चर निघाला होता पहा,
त्या पिक्चर मधल्या हिरोच्या नुसत्या डोक्याचा कट पाहिला पोरांनी, आणि प्रत्येक गावातली 70% पोरं सलून मध्ये गेली आणि एका बाजूनं काकारलं, केस बारीक केली ना अशी 2 लाईनी ओढल्या. कोणता पिक्चर होता? हा बरोबर, आजोबांनी सांगितलं गजनी. ऐका, मला एक मुद्दा मांडायचा आहे बरं का मिस्त्री. ज्या टीव्ही वरती पोरांना तो हिरो पाहिला ना, त्याच टीव्ही वरती रोज स्वामी विवेकानंद दिसत होते, त्याच टीव्ही वरती माझे ज्ञानोबाराय दिसत होते, त्याच टीव्ही वरती रोज प्रभू रामचंद्रांची मालिका लागत होती, त्याच टीव्ही वरती माझ्या जगद्गुरु तुकोबारायची मालिका लागत होती, त्याच टीव्ही वरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सुद्धा मालिका लागत होती. पण त्या टीव्ही वरच्या एका हिरो सारखं पोरांना दिसावं वाटलं, पण या 5 हिरो सारखं असावं कुणालाच वाटलं नाही. याचाच अर्थ समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. माता भगिनी, अरे आपण रोज टीव्ही बघतो, सिरियल बघतो, पिक्चर बघतो. त्या टीव्हीतल्या, त्या सिरियल मधल्या, त्या पिक्चर मधल्या एखाद्या हिरोईनने एखादी नवीन साडी घालू दे, आपल्याला असं वाटतं तशी आपल्याकडे असली पाहिजे, आपण तसं दिसलं पाहिजे, आहे की नाही? पण एक मुद्दा मांडू का? त्याच टीव्हीवरती रोज सावित्रीबाई फुले दिसतात, त्याच टीव्हीवरती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब दिसतात, त्याच टीव्हीवरती अहिल्यादेवी होळकर दिसतात, त्याच टीव्हीवरती झाशीची राणी दिसते, आणि त्याच टीव्हीवरती रोज बातम्यांमध्ये काका एवढ्या उच्च स्थानावरती गेल्यानंतर सुद्धा ज्या स्त्रीनं आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही, त्या प्रतिभाताई पाटील सुद्धा दिसतात. आता नका घेऊ पदर. ऐका, मला एक मुद्दा मांडायचा आहे. त्या टीव्हीवरच्या एका हिरोईन सारखं आपल्याला दिसावं वाटतं, पण या 5 हिरोईन सारखं असावं कुणालाच वाटत नाही. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. एक माफी मागून बोलेल बर का, पटलं तर पहा माता भगिनी. ज्या दिवशी महाराष्ट्रातील मुलींना आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रियांना त्या एका हिरोईनपेक्षा या 5 हिरोईन सारखं असावं वाटेल ना, त्या दिवसापासून एकाही नरधामाची अवकात होणार नाही आपल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची. पण दुर्दैव समाजाचं आजही समाज अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतो. आणि जर खरंच समाज अनुसरण करत असताना, तर गेल्या वर्षी एक श्रद्धा नावाची मुलगी एका मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडली, त्याच्यासोबत पळून गेली. त्या मुस्लिम युवकानं तिचे तुकडे तुकडे केले आणि एका फ्रीजमध्ये ठेवले. मला एक मुद्दा मांडायचा आहे, वाक्य पटलं तर पहा. त्या श्राद्धाची मिस्त्री फक्त आपल्या टिकलीवर श्राद्ध असती तरी आज श्राद्ध टिकली असती. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. अनुसरण करण्याजोगी बरीचशी उदाहरणे आहेत. तुकोबारायचा संपूर्ण अभंग पहा. तुकोबारायच्या संपूर्ण अभंगामध्ये अनुसरण करा सांगितलं, पण कुणाचं करा कुठं सांगितलं नाही. मग करायचं कोणाचं? दोन शब्द आले त्याच्यावरून पळून जातं. अंतरला संसारा. अंतरला संसारा म्हणजे काय? ज्यानं संसारच परमार्थ कसा होईल याचा विचार केला, त्याचं जीवनात अनुसरण करा. कर्तृत्व रूपानं आपण अमर झाल्याशिवाय राहणार नाही. मग अनुसरण करण्याजोगी बरीचशी उदाहरणं आहे, पण एक मी 4-5 उदाहरणं आपल्या समोर मांडतो, पटली तर पहा. मला ज्या 5 व्यक्तींचं जरी आपल्या जीवनात अनुसरण केलं तरी कर्तृत्व रूपानं आपण अमर झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या 5 व्यक्ती? पहिली व्यक्ती आहे माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय. 2 माझे जगद्गुरु तुकोबाराय. 3 स्वामी विवेकानंद. 4 छत्रपती शिवाजी महाराज. आणि 5 धर्मवीर संभाजी महाराज. या 5 व्यक्तींचं आपल्या जीवनात अनुसरण करा. या 5ही व्यक्तींच्या जीवनाचं संपूर्ण जीवनाचं अनुसरण केलं नाही तरी चालेल, पण या 5ही व्यक्तींच्या जीवनातल्या त्यांच्या 2 गोष्टीचं जरी अनुसरण केलं ना तरी कर्तृत्व रूपानं आपण अमर झाल्याशिवाय राहणार नाही. कोणते 2 गुण आहे त्यांच्यातली? तर पहिला म्हणजे यांचे विचार, आणि 2 त्यांचं आचरण. काय विचार होते हो? मी नेहमी सांगतो, स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले विचार मांडून जातो आपल्या समोर. पहा पटले तर
महाराज परप्रांतीय परदेशातली काही व्यक्ती स्वामी विवेकानंदांना म्हणतात, स्वामी अहो तुमचा भारत देश म्हणजे नुसता भिकाऱ्याचा देश आहे. कारण मंदिरापुढे गेलं तर भिकारी बघायला मिळतात, स्टँडवर गेलं तर भिकारी बघायला मिळतात, स्टेशनवर गेलं तर भिकारी बघायला मिळतात, चौकात गेलं तर भिकारी बघायला मिळतात, फुटपाथवर गेलं तर भिकारी बघायला मिळतात, कोर्टापुढे गेलं तरी भिकारी बघायला मिळतात. जिकडं बघल तिकडं फक्त आणि फक्त भिकारीच बघायला मिळतात. तुमचा भारत देश म्हणजे नुसता भिकाऱ्याचा देश आहे. त्या परप्रांतीयांना स्वामी विवेकानंदांना म्हणावं. तर स्वामींना दिलं उत्तर फार गोड होतं. विचार कसे असावेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, आमच्या भारतामध्ये देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुमच्या देशात देणारे हलकट आहेत, त्यामुळे घेणारे कोणच नाहीत. याला विचार म्हणतात. महाराज एखाद्याला उत्तर देत असताना असं दिलं पाहिजे की समोरच्याच्या थोबाडा सुद्धा द्यायची, पण त्याला लागलं सुद्धा नाही पाहिजे आणि राग सुद्धा आला नाही पाहिजे. ऐका, आताच्या काळातलं काका एक उदाहरण. एकदा अटल बिहारी वाजपेयी प्रचाराकरता बिहारमध्ये गेले. आता बिहारमध्ये गेल्यानंतर तिथं लालू प्रसाद यादव होते. लालू प्रसाद यादव अटल बिहारी वाजपेयींना म्हणतात, लालूजी, लालू प्रसाद यादव अटल बिहारी वाजपेयींना म्हणतात, हमारे बिहार में तोहरा क्या काम है. आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे. काय म्हटले, हमारे बिहार में तोहरा क्या काम है. अटल बिहारी वाजपेयी त्या दिवशी काहीच म्हटले नाही, पण दुसऱ्या दिवशी सभेमध्ये या वाक्याला उत्तर दिलं. ते उत्तर फार गोड होतं बरं का काका. अटल बिहारी वाजपेयी लालू प्रसाद यादवांना म्हणतात, लालूजी आप सिर्फ बिहारी हो, लालूजी आप सिर्फ बिहारी हो, लेकिन हम अटल बिहारी है. याला उत्तर म्हणतात विचार. ऐका, एक मुद्दा मांडेल आपल्यासमोर. सर्व धर्माच्या ग्रंथांचं ग्रंथ संमेलन भरलं होतं आणि त्या ग्रंथ पाऊस आला मोठा. आता गाणं पावसाचंच आहे, फक्त थोडं बदललं. आताची पोरं पावसाला बोलवत नाही, ती म्हणतात रेन रेन गो अवे, पावसा निघून जा. ही शिक्षण पद्धती आहे. नीट आहे का. माता भगिनी एक क्षमा मागून बोलेल. कर्तृत्वरूपानं आपलं पोरग घडावं वाटत असेल तर एक मुद्दा सांगेल. मी लहान होतो आणि म्हणजे माझ्या अगोदरची जेवढे होते ना तेवढ्या सगळ्यांना त्यांच्या आया पोरं रडायला लागली ना की कुठल्या तरी एखाद्या गोष्ट सांगायची. आटपाटनगर होतं, असली कुठली तरी गोष्ट सांगायची, किंवा एखाद्या साधू पुरुषाची, एखाद्या थोर महात्म्याची गोष्टी सांगायची. मन पोरं थोडी तरी त्यांच्याकडे वागत होती. माता भगिनी, आता पोरग रडायला लागलं की आपण ती डबडं हातात देतो, ती पोरग त्याच्यावर कार्टून बघत झोपते. मला सांगा, लहानपणापासून पोराने जर कार्टून बघितलं तर मोठ्यापणी ते कार्टूनागतच वागत आहे. त्याला दुसरं काही शिकवावं लागत नाही दादा. याच्याकरता मुलांवरती लहानपणापासून संस्कार झाले पाहिजेत. लहानपणापासून एक मुद्दा मांडले. घरात सकाळपासून संत दाखवतो सुद्धा संपूर्ण भगवद्गीतेची प्रार्थना तोंडपाठी ती. हरिपाठाचे 8 अभंग, बहिणाबाईंच्या 4-5 कविता, 5 वर्षाचं लेकरू पण एवढं पाठी. का तर लहानपणापासून संस्कार लागतात दादा. लहानपणापासून महाराज तरच पोरं घडतात. महाराज पोरं जर घडावी वाटत असेल तर लहानपणापासून त्या पोरांच्या पुढे कोणता तरी आयडॉल ठेवा. आयडॉल की जो आयडॉल डोळ्यासमोर ठेवला ना की त्याचं अनुसरण पोरं करतील आणि त्या पद्धतीनं पोरं घडतील. महाराज माझा विषय चालला होता, सर्व धर्माच्या ग्रंथांचं ग्रंथ संमेलन भरलं होतं. त्या ग्रंथ संमेलनामध्ये आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला. आणि ते परधर्मीय स्वामींना म्हणतात, स्वामी अहो तुमच्या धर्माचा ग्रंथ सगळ्यात खालती. त्यामुळे स्वामींनी दिलेलं उत्तर फार गोड होता. स्वामी म्हणतात, सगळ्या ग्रंथांचा पाया माझी गीता आहे म्हणून ती खालती आहे. ग्रंथ खालून काढला, सगळ्या ग्रंथांच्या वरती ठेवला. म्हटले आता काय म्हणाल. म्हणजे सगळ्या ग्रंथांचा कळस माझी गीता आहे म्हणून ती वरती आहे. मग ग्रंथ खालीही ठेवला नाही, वरतीही ठेवला नाही, सगळ्या ग्रंथांच्या मधोमध घातला. म्हणले आता काय म्हणाल. सगळ्या ग्रंथांचा गाभा माझी गीता आहे म्हणून ती मध्ये. महाराज याला विचार म्हणतात. महाराज या विचाराचं कधीतरी अनुसरण केलं पाहिजे. अजून सांगू, ऐका. आचरण
ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारांना भेटण्याकरता एक वेश्या पाठवली, त्यावेळी तुकोबारा त्या वेश्याला म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तेसी नव्हे, याला आचरण म्हणतात. स्वामी विवेकानंदांना एक तरुण मुलगी म्हणते, मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामी म्हणतात, अगं माझ्यापेक्षा चांगली दिसणारी पोरं आहेत की, तुला माझ्याशीच लग्न का करायचंय? त्यावेळी ती पोरगी म्हणते, तुमच्यासारखा सुंदर दिसणारा, तुमच्यासारखा ज्ञानी धाडसी पोरगा माझ्या पोटी जन्माला यावा, याच्याकरता मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामीजी म्हणतात, तुला माझ्यासारखा पोरगा पाहिजे म्हणून लग्न करायचंय ना, याच्याकरता लग्नाची काय गरज आहे, मलाच पोरगा समज. याला आचरण म्हणतात. या 5 व्यक्तीचं एखाद्या तरी व्यक्तीला अनुसरण केलं आणि ते आजही कर्तृत्वानं अमर आहे. असं एक तरी उदाहरण द्या, सांगू. नीट आहे का? आता थोडा बेस. रायगडावरती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब सदरेवरती बसलेल्या होत्या आणि सदरेवरती बसलेला असताना कोंढाण्यावरती नजर गेली आणि कोंढाण्यावरचं ते हिरवं निशाण राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यात सलू लागलं आणि डोळ्यातून चटकन पाणी आलं. छत्रपती शिवाजी राजांना पाहिलं, विचारलं, मासाहेब अहो डोळ्यातून अश्रू कशा करतात? त्यामुळे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सांगावं, राजा अहो राजा या कोंढाण्यावरती भडकणार ते हिरवं निशाण आमच्या डोळ्यात सलतंय, राज आमच्या डोळ्यात सलतंय. त्यावेळी महाराज छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं, मासाहेब काळजी करू नका, येत्या अष्टमीला त्या कोंढाण्यावरती हिरव्या निशाणाच्या जागी आपलं भगवं निशाण फडकलेलं दिसेल, भगवं निशाण फडकलेलं दिसेल. महाराज आणि हातामध्ये मोहीम घेतली आणि तेवढ्यात एक मावळा आला आणि सांगू लागला, सुभेदार तानाजी मालुसरे आले. महाराज एवढंच ऐकलं आणि एवढं ऐकल्यानंतर महाराज राजांना आपल्या मावळ्याला सांगावं, माझा ताना येतोय, त्याच्या पोराचं लग्न, या मोहिमेची खबरदार तानाच्या कानावरती जाता कामा नाही. महाराज तानाजी मालुसरा आले, मुजरा राज रायबाचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागतं. अरे ताना, रायबाचं लग्न म्हणजे माझ्या पोराचं लग्न आहे आणि मी येणार नाही असं होईल का रे? लग्न कधी तेवढं सांग म्हणले, येत्या अष्टमीला. तेवढ्या चटकन 2 पावलं पाठीमागं सरकावं, म्हणावं, ताना ताना माफ कर गड्या, माफ कर, येत्या अष्टमीला मला रायबाच्या लग्नाला यायला जमणार नाही. अहो राज, असं तो तुम्ही कसं बोलता हो? आता तर म्हणत होता रायबा म्हणजे माझाच पोरगा आणि मी लग्नाला येणार म्हणजे येणार, आणि आता लगेच शब्द बदलतात. त्यावेळी छत्रपती शिवाजी राजे म्हणतात, ताना अरे मी नसलो तर चालणार नाही का? अहो राज तुम्ही नसाल तर चालणार नाही का? कसं म्हणता? काय येणार मोहीम? कोंढाण्याची मोहीम आहे आणि जावं लागतंय, कोंढाण्याची मोहीम. आणि राज ताना असताना या मोहिमेवरती तुम्ही जावं आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात थांबावं, हे चालणार नाही राजा, असं होणार नाही का राजा? मोहिमेवरती मी जातो, तुम्ही रायबाच्या लग्नाला जा. कोणता बा म्हणून झाला, कोणता बा म्हणून की मी मोहिमेवरती जातो, राजा तुम्ही लग्नाला जा. महाराज छत्रपती शिवाजी राजांना म्हणा, बरं अरे ताना असं कसं बोलतो? अरे रक्ताचा पोरगा आहे तुझा, तू लग्नाला लागणार नाहीस का? बाप असले का तू त्याचा? त्यावेळी तानाजी मालुसऱ्यांना म्हणावं, राज मी नुसता रक्ताचा बाप आहे, मी नसलो म्हणून काय होते? स्वराज्याचा बाप त्या लग्नाला असेल तर माझी काय गरज आहे तिथं? राज सांगा द्या हिड. अरे नको रे ताना, पोराचं लग्न जावं लागल. राजा आता लग्न होईल की राज? लग्न होणार, आता लग्न होणार, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. अरे तानाजी मोहिमी हातामध्ये मागतोय ना, तो गड राखणारा साधनी उदयभान नावाचा राक्षस आहे. तो एक वार केला की शिर धडा वेगळा करतो. तो एका वारात 10 मावळे चितपट करतो. एवढा ताकदवार उदयभान गड राखणार आहे. त्यावेळी तानाजी मालुसऱ्यांना म्हणावं, राज असेल तो उदयभान एवढा ताकदवार, असेल तो उदयभान एवढा ताकदवार, एका वारात शिर धडा वेगळा करत असेल तो उदयभान एवढा ताकदवार, तो एका वारात 10 मावळे चितपट करत असेल, पण हा ताना सुद्धा ऐरागेराचा चेहरा राहील. हा ताना सुद्धा या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजांचा मावळा राज, या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजांचा मावळा राज, मोहिमेचा येडा फक्त बदरात टाका राज. अरे ताना, अरे नको रे गड्या, लेकाचं लग्न जावं लागल तुला. महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सांगावं, ताना राज एक काम करा, शिवा
अरे टाक हिडा त्याच्या पदरात, मला माहिती तू नाही ऐकणार, टाक र. महाराज येडा टाकत असताना पुन्हा राजानं म्हणावं, ताना अजून विचार कर रे, पोराचं लग्न आहे तुझ्या. त्यावेळी तानाजी मालुसऱ्यांना म्हणावं, राज अहो राज सांगतो ना तुम्हाला, आधी लगीन कदाचित. राज फक्त जाता जाता एक मागणी दे चाल का तेवढं सांगा. छत्रपती शिवाजीराजे म्हणतात, ताना अरे याच्यापेक्षा, या मोहिनीच्या येड्यापेक्षा अजून कोणतं मागणं तुला हवंय रे, सांग ना काय हवंय तुला. त्यावेळी तानाजी मालुसऱ्याने सांगावं, राज फक्त एकच आहे. ताना अरे तू म्हणत असतील तर हा जीव सुद्धा तुझ्याकरता वाढून टाकायला तयार आहे, सांग ना काय हवंय तुला, काय हवंय. त्यावेळी तानाजी मालुसऱ्याने म्हणावं, राज जीव दे चालव, पण जीवाची नाही गरज. राज जीवाची नाही गरज. तुम्ही म्हणला ना तू उदयभान एवढा ताकदवाने, तू एका वारामध्ये मावळा चितपट करतो, मावळ्याचं शिरदडा वेगळं करतो. यदा कदाचित त्या उदयभानाचा वार जर या छाताडात झाला आणि हा ताना जर तुमचा त्या ठिकाणी धारादिर्ती पडला ना, तर फक्त शेवटची एक गाळा भेट देणं करता येईल याचं आश्वासन द्या राज, एवढं आश्वासन द्या. महाराज राजानं कडकडून मिठी मारली आणि दादा तानाजी मालुसऱ्यांना आपल्या घरी जावं, आपल्या पत्नीचा निरोप घ्यावा. पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते. अश्रू पाहिल्यानंतर तानाजी मालुसरे म्हणतात, अरे शूरवीराची पत्नीस, तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. त्यामुळे पत्नीनं दिलं उत्तर सुद्धा गोड होतं दादा. ती पत्नी म्हणते, अहो हे दुःखाचे अश्रू नाहीत, भीतीचे अश्रू नाहीत, हे शूरवीर पत्नीचेच अश्रू आहेत. स्वतःच्या पोटच्या लेकाचं लग्न असताना सुद्धा राजाचा आज्ञाशीर संबंध मांडली आणि मोहिमेकरता निघाला, याचा सार्थ अभिमान वाटतो ना, म्हणून या आनंदाचे शूरवीराच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू येत नाही. माघारी फिरू नका. औक्षण केलं आणि तानाजी मालुसरे मोहिमेवरती निघावं. महाराज घडलं असं, महाराज वरती जावं आणि उदयभान आणि मला तानाजी मालुसऱ्यामध्ये लढाई व्हावी आणि त्याच्यामध्ये उदयभानाचा वार तानाजी मालुसऱ्याच्या छाताडात आणि तानाजी मालुसऱ्याचा वार उदयभानाच्या छाताडात बसावा आणि दोघंही खाली पडावेत. पण वार झाल्या झाल्या उदयभानानं डोळं झाकावत आणि आपले प्राण सोडावेत. पण दादा तानाजी मालुसऱ्यानं प्राण नाही सोडले, सताड उघडे डोळे होते. आता नक्की राजा माझा येईल. मला रक्तानं माकलेलं शरीर आपल्या भावाला बोलवलं आणि भावाला सांगितलं, शेजारी शाल पडली ना, मला ती शाल फक्त अंगाला गुंडाळ. भावानं विचारावं कशा करता, तर त्या तानाजी मालुसऱ्यानं सांगावं, मला माझ्या राजानं वचन दिलंय, राजा नक्की मला शेवटची भेट देण्याकरता येईल. आणि माझा राजा मला भेटण्याकरता आला ना आणि मला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तर माझ्या राजाला अश्रू अनावर होणार नाहीत, म्हणून ते राजाच्या डोळ्यात तो अश्रू मला बघावणार नाहीत, याच्याकरता माझ्या अंगाला शाल गुंडाळा. महाराज छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांवरती फक्त तानाजी मालुसरे शेवटपर्यंत चालले ना. आयुष्यभर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत राजांचं फक्त जीवनात अनुसरणच केलं. महाराज आजही छत्रपती शिवाजीराजांसोबत तेवढ्याच ताकदीनं इतिहासामध्ये तानाजी मालुसऱ्यांचं नाव सुद्धा तेवढ्याच ताकदीनं घेतलं जातं. महाराज तेवढ्याच ताकदीनं घेतलं जातं. त्याला अनुसरण म्हणतात, अनुसरण म्हणतात. जिजामातेच्या उदरी शिवा शिवनेरीवर पेटला दिवा, स्वराज्यासाठी लढला 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 शिवाजी राजा असा जाणता राजा. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझा, शिवबाचा अवतार. हे वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार माझा, शिवबाचा अवतार. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार.
गेलो त्या कोणाचं मग माझ्या या राईबाचं मग माझ्या या राईबाचं मग माझ्या या राईबाचं आधी गेलो त्या कोणाचं मग माझ्या या राईबाचं मग माझ्या या राईबाचं मग माझ्या या राईबाचं चालू त्या खानाशी बदला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला तानाजी गड जिंकून गेला गडाला पळा शिव गेला गडाला पळा शिव गेला जिजाऊच पूर्ण केलं माझ्या जिजाऊच पूर्ण केलं हे वीर शिवाने शूर शिवाने काजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने काजवली वीर शिवाने शूर शिवाने काजवली तलवार सर्वांनी पाठीमागे जे जे करायचं महाराज नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई देव देव जनाबाई नामदेव महाराष्ट्रातील 2800 कीर्तनकारातून आणि सातारा जिल्ह्यातील 650 कीर्तनकारातून या स्पर्धेसाठी माझी निवड झालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं महाराज या स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम आदवैतामृतवर्षिणी मष्टादशाध्यायिनी मम्मत्वामनुसंततानि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्लनत्लम् येन त्वया भारततैलपुण्यं पजलितो पजवाललितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय तोत्लवेत्ले कपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीताञ्जलिपदये नमः वसुदेवं सुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ग्रीष्मदोलकटाजलथजला वानानीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वर्णि कर्णेन गेला कुला महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मनिले समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं मजे पांडुरंगम पांडुरंगाकुलप्रतमनमन दुसरे चलन संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू रसतुका मन जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमताम्बुलिष्टं वातात्मजं वानरयूतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जनमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्हावा सुबटा रामकृष्ण हरी.